पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। समजू शकू, बोलू शकू। आणि मग त्यांनी वेळ मागितला। वेळ मागितल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। त्यांनी सांगितलं जर त्यांची मानसिकता असेल तर आपल्याला वेळ द्यायची, जर त्यांनी वेळ मागितली तर वेळ द्यायला हवा। आणि मग ती पुस्तिका आम्ही प्रकाशित केली। माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या 4 पानी पुस्तिकेचं प्रकाशन केलं आणि राज्यामध्ये RTO अधिकाऱ्यांसह आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं सगळे आम्ही शिक्षकांना, साहित्यिकांना विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन पूर्ण मराठी भाषा अभियान जे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आम्ही काढलेलं आहे त्याला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे ही 105 दिवसाची मुदत दिली। आता मुदत नाही, महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन ही मुदत 105 दिवसाची आम्ही दिली होती आणि त्या 105 दिवसामध्ये व्यावहारिक ज्ञान ज्या ज्या लोकांना आलं त्यांच्यावर कारवाई नाही। परंतु मी परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे। महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर मराठीचं ज्ञान, तुम्हाला जे जुजवी ज्ञान आहे ते येणं आवश्यक आहे। त्यामुळे आता मुदत नाही, जी मुदत होती ती 1 मे ते 15 ऑगस्ट, 15 ऑगस्टला मुदत संपल्यानंतर 17 तारखेला समारोपाचा कार्यक्रम झाल्यानंतर RTOच्या अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागेल आणि ही कारवाई अटळ आहे।